डाएट करणं किती अवघड असतं. सुरुवातीला मलाही असंच वाटत होतं. त्याचं कारण म्हणजे ना, मला असं वाटत होतं, की प्रत्येक गोष्ट ही मोजून मापून खायची असते त्याचबरोबर. पण तसं काही नाही. पण मी गेली 5-6 दिवस झालं मी डाएट फॉलो करते. त्याचबरोबर ना, म्हणजे प्रॉपर डाएट फॉलो करणं काही माझ्याच्यानं होत नाही. म्हणजे कधी मीही बाहेरचं किंवा थोडंफार चहा वगैरे पीत असते. कारण की ना, तेवढं कडक डाएट काही माझ्याच्यानं होत नाही. हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जावो. शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी तर तुम्हाला याच्या अगोदर सांगितलंच आहे, की मी सकाळी-सकाळी ना गरम पाणी पीत असते. त्याचबरोबर ना 2-3 दिवस झालं मी आता ना गरम पाणी न पिता हे जिरा आणि मेथीचं पाणी पिते. त्यानंतर मग 5 ते 10 मिनिटाच्या नंतर लगेच चिया सीड्सचं पाणी पिते. माझं काम करत-करत मी स्वयंपाकसुद्धा करत होते. तर आज बनायची होती पालकची भाजी. त्यासाठीच ना डाळ आणि पालक कुकरला लावला. तोपर्यंत लगेच कणिक मळून ठेवलं. कारण की ना कणिक जर 10-15 मिनिट मळून ठेवलं तर त्यामुळं काय होतं की ना पोळ्या एकदम मऊ आणि छान होतात. त्यासाठीच ना मी दररोज अगोदर पीठ मळून ठेवत असते. किचन ओट्यावरचा ना पसारा तुम्ही दुर्लक्षच करा. त्याचं कारण म्हणजे ना घरामध्ये काही तेवढी जागा नाही आणि काही खाली ठेवायचं म्हणलं की रिया दादू काही ते व्यवस्थित राहू देत नाहीत. म्हणजे सारखं सांडालोंडी करतात. त्यामुळंच ना जेवढा पसारा ठेवता येईल तेवढा मी किचन ओट्यावर ठेवलाय. त्यानंतर मग छान अशी देवाची पूजा करून घेतली. तर आज काही मला फुलं मिळाली नाहीत आणि बाहेर पाऊससुद्धा होता. त्यासाठीच ना बाहेर फुलं आणायला कोणच गेलं नाही. त्यामुळेच ना साधी सिंपल अशी देवाची पूजा करून घेतली. त्यानंतर मग लगेच ब्लॅक कॉफी बनवली. तर ब्लॅक कॉफी बनवणं एकदम सोपं आहे. गरम पाणी करायचं आणि कॉफीमध्ये ओतायचं तर तयार झाली अशी ब्लॅक कॉफी. ह्या दोघांमुळेच ना मी सकाळी लवकर स्वयंपाक करून घेते. म्हणजे हे दोघं उठण्याच्या अगोदरच माझा स्वयंपाक दररोज होतो. म्हणजे 7:30-8च्या दरम्यान. रिया ना झोपेतून उठली की कधीच रडत नाही. झालं ह्या दोघांचा असाच पसारा करणं दिवसभर सुरू राहतं. माझं आवरायचं काम आणि त्यांचं पसारा करण्याचं काम हे दिवसाचं आमचं असं सुरू राहतं. आत्ता वाजले आहेत 9:45. तर त्या दरम्यान ना माझं घरातलं सगळं काम झालं. फक्त ना ह्या दोघांना अंघोळ घालायची, ह्यांना खाऊ पिऊ घालायचं त्याचबरोबर आणि कपडे तर एवढंच काम राहिले. बाकीचे सगळे कामं घरातली झाले. त्यानंतर मग बघा खूप दिवस झालं हा पसारा ना मी आवरेन म्हणाले पण मला काही वेळ मिळत नाही. पण काहीही केल्या आज मला हा पसारा आवरायचाच आहे. रिया आणि दादू झोपी गेले की मी हा पसारा आवरणार म्हणजे आवरणार. मी असं आज ठरवले पण होतंय की नाही ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. घरामध्ये ना जिकडं बघावं तिकडं पसारा पडलेला आहे. घरातला एकसुद्धा कोपरा ना असा व्यवस्थित आणि स्वच्छ राहीनाच झालाय. कितीही आवरलं तरी. घरातली कामं झाली नाही तोवरच बघा लगेच दुपारी एवढा सारा पसारा पडला होता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत